श्री स्वामी समर्थ अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे बसते हो त्यांची मनोरथ पूर्ती तैसे याची निष्काम भक्तांप्रती केवळ प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राजप्पा मते याची घरी बसली. समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेस्टेड साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू आणि दर्शनाचा पातला. त्याच दिवशी त्याचा आधार तयारचा केला की त्याचे सवयी फारसे आला होता दर्शनाचे. ते येण्यापूर्वी मंडळींचे महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते की अरे दोघांचे बसवणी तिसरे वेळेला बसले आपण पाहुणे समर्थांचे तेज उभे तैसे वाढले चोस. साहेबांना प्रश्न केला असं आपणाला कोणी स्वामींनी असं मग करून उत्तर दिले त्याला नाही आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभे निघालो. मग पहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील या पूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पहिला घेतले. कालीचे दर्शन पाहिले. गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो. ते समग्र याची हजारो हजार नगरे आम्ही देखील. मग तेथून सहजगती पादलो. गोदा तटकाप्रती जी मा प्रख्यांती पूर्ण दरिवले केले. गोदावरीची स्थळी पाहिली. परंपरा काय दिवस फिरवून हैदराबादेशी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस गेला वास. मग येऊन पंढरपुरात स्वच्छंदेत राहिलं तर दंडपैगंपूर पाहिले आम्ही जुनं रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथून स्वच्छंद केलं. मग पाहिले मग देशिंडोनी सगळं सोलापुरी पाहत तेथे आम्ही काही महिने वास केला. स्वच्छंद अक्कलकोटा प्रति तेथून झाली. तेपासून या नगरात आनंद येऊन नांदत ऐसे आमचे सकल होते. असे मुळापासून द्वादश वर्षे मंगळवेड्याप्रती राहिले. समीराच्या ते परित्यास स्थळी प्रख्याती विशेषांची न झाली. दर्शन येतात साधू दिगंबर लीला विग्रह कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती द्यायचे. इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्रकथा समन आनंद व्यक्त परिषद द्वितीय अध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित सारामृत द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभम शुभम मस्तु. श्री स्वामी समर्थ.